तुमचा सुद्धा ढोकळा फसतो का? तर मग हा ढोकळा एकदा नक्की करून पहा. पहिल्याच प्रयत्नात अगदी परफेक्ट असा ढोकळा तुमचा तयार होईल. चला तर मग सकाळच्या नाश्त्यासाठी पचायला हलका-फुलका, झटपट, मऊ, लुसलुशीत, जाळीदार, स्पॉन्जी ढोकळा तयार करूया. त्यासाठी सर्वात अगोदर इथे मी 1 वाटी बारीक रवा घेतला आहे. त्याच वाटीने अर्धी वाटी दही आणि अर्धी वाटी पाणी घ्यायचं आहे. छान एकत्र केलं आहे. मिश्रण थोडंसं घट्ट वाटतं आहे म्हणून 2 ते 3 चमचे पाणी घालायचं आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे. या पद्धतीची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. 1 चमचा साखर, चवीनुसार मीठ, 1 पळी तेल घालून छान एकत्र केलं आहे. आता 20 मिनिट याला झाकण ठेवून बाजूला ठेवून देऊया. ज्या भांड्यामध्ये ढोकळा तयार करायचा त्या प्लेटला तेल लावून घ्यायचं. पाणीसुद्धा गरम करायला ठेवायचं. मिश्रण छान भिजलं आहे. आता यामध्ये अर्धा चमचा सोडा घालून छान एकत्र करायचं. सोडा घातल्यानंतर लगेच मिश्रण प्लेटमध्ये घालायचं. पाणी गरम झाल्यानंतरच मिश्रणामध्ये सोडा घालायचा आणि सोडा घातल्यानंतर लगेच ढोकळा वाफायला ठेवायचा आहे. ढोकळ्याची प्लेट त्यामध्ये ठेवायची, झाकण ठेवायचं आणि मध्यम आचेवर 15 मिनिट ढोकळा वाफवून घ्यायचा आहे. मध्ये अजिबात झाकण उघडायचं नाही. 15 मिनिट झालेली आहे. टूथपिक किंवा सुरी घालून पाहायचं. अगदी क्लीन आहे म्हणजे ढोकळा इथे आपला छान झालेला आहे. ढोकळा पूर्ण थंड करून घ्यायचा आणि नंतरच कट करून घ्यायचा आहे. गरम तेलामध्ये मोहरी, तीळ, कढीपत्ता, हिरवी मिरची घालून छान मस्त फोडणी ढोकळ्यावर घालायची. इथे आपला मऊ, लुसलुशीत, जाळीदार, स्पॉन्जी रवा ढोकळा तयार आहे. अप्रतिम लागतो. एकदा नक्की करून पहा आणि कसा झाला हे मला कळवा.